बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतची सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी। पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवालला अटक करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती या घडीची। शिवानी अग्रवाल हिला सुद्धा अटक होणार। सध्या ती गायब असल्याचं कळतंय। ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर दबाव टाकण्याकरता शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयात स्वतः हजर होती अशी सूत्रांकडून माहिती मिळते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला सुद्धा अटक होणार आहे। सूत्रांकडून माहिती मिळते। सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी या घडीची। या शिवानी अग्रवालने डॉक्टरांवर दबाव टाकला आणि त्याकरता स्वतः ती ससून या रुग्णालयामध्ये त्या रात्री उपस्थित होती अशी माहिती समोर येते। सध्या शिवानी अग्रवाल फरार आहे। फरार म्हणण्यापेक्षा आता त्या कुठे आहेत हे माहित नाहीये, पण त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार अशी माहिती समोर येते। शिवानी अग्रवाल ही अल्पवयीन आरोपीची आई आहे। तिला सुद्धा अटक होणार आहे। आतापर्यंत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई झालेली आहे। आता अग्रवाल कुटुंबियांवर कारवाईचा वाढता फास दिसतोय आपल्याला, कारण अल्पवयीन आरोपीची आई हिला सुद्धा अटक होणार आहे असं कळतंय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, काय अपडेट? सुवर्ण, अत्यंत मोठी बातमी आहे या घडीची। हिट अँड रन प्रकरणामध्ये शिवानी अग्रवाल जी या अल्पवयीन आरोपीची आई आहे ती स्वतः ब्लड सॅम्पल बदलले जात असताना ससून रुग्णालयामध्ये हजर होती अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं जी आहेत ती शिवानी अग्रवाल हिच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। कालपासून शिवानी अग्रवाल हिचा फोन बंद आहे आणि ती नॉट रिचेबल आहे। पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना सुद्धा निरोप देण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवानी अग्रवाल हिचा मोठा मुलगा आणि ती हे दोघेही नेटवर्कमध्ये नाहीयेत। पोलिसांनी घरी जाऊन सुद्धा तपासणी केली, मात्र शिवानी अग्रवाल ही मिळून आलेली नाहीये। आता या प्रकरणामध्ये कुटुंबातली एकमेव राहिलेली महिला जी होती अग्रवाल कुटुंबातली शिवानी अग्रवाल, तिला सुद्धा पुणे पोलिसांकडून अटक केली जाणार आहे। याचं कारण ससून रुग्णालयामध्ये जेव्हा तिच्या मुलाचं ब्लड सॅम्पल घेतलं जात होतं तेव्हा तिथल्या डॉक्टरांवर दबाव टाकण्यासाठी ती स्वतः मुलाचं ब्लड सॅम्पल घेण्याऐवजी त्याच्याच नातेवाईकाचं ब्लड सॅम्पल जे आहे ते घ्यायचा निर्णय तिने तिथे घेतलेला होता, ज्याचा ब्लड ग्रुप मुलाच्याच ब्लड ग्रुपचा मॅच करणारा ब्लड ग्रुप आहे। ते सॅम्पल जे आहे ते तिनं घ्यायला लावलेलं होतं आणि त्यासाठी ती स्वतः तिथं हजर होती। विशाल अग्रवाल हा फोनवरती अजय तावरे यांच्यासोबत बोलत होता, तर त्याच वेळेला ही पत्नी शिवानी अग्रवाल जी आहे ती मात्र ससून रुग्णालयामध्ये थांबून जो अल्पवयीन मुलगा आहे त्याचं ब्लड सॅम्पल घेण्याऐवजी त्याच्या नातेवाईकाचं सारख्याच ब्लड ग्रुपचं सॅम्पल जे आहे ते घेण्यासाठी डॉक्टरांवरती दबाव जो आहे तो टाकत होती। पोलिसांच्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निष्पन्न झाल्यात। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे जे ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेले आहेत ते ससून रुग्णालयामध्ये जिथं सीसीटीव्ही नाहीयेत अशा ठिकाणी हे ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते घेण्यात आलेले होते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता एकमेव अग्रवाल कुटुंबातली जी महिला जिला अटक झालेली नव्हती किंवा जी बाहेर होती तिला पुणे पोलीस पुढच्या काही तासांमध्ये अटक करतील अशी माहिती मिळते। पथकं जी आहेत ती शोधासाठी रवाना झालेली आहेत। शिवानी अग्रवाल हिचा रुग्णालयामध्ये ससून रुग्णालयामध्ये डॉक्टरांवर दबाव टाकतानाचा रोल जो आहे तो निष्पन्न झालेला आहे पोलीस तपासामध्ये। पोलीस यापूर्वी तिच्या संपर्कामध्ये होते, ती सतत पोलीस आयुक्तालयामध्ये ये जा करत होती, मात्र काल दुपारपासून शिवानी अग्रवाल हिचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल आहे। आम्ही सुद्धा शिवानी अग्रवाल हिला संपर्क करायचा प्रयत्न करत होतो, मात्र फोन बंद आहे। तिचा मोठा मुलगा जो आहे त्याचाही फोन बंद आहे आणि हे दोघेही सोबत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तिचा शोध जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। कदाचित कुठल्याही क्षणी शिवानी अग्रवाल हिला अटक केली जाऊ शकते। अग्रवाल कुटुंब हिट अँड रन प्रकरणामध्ये केवळ मुलगा। आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, ही माहिती जाणून घेतो। या घडीची सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतकडे ही माहिती आहे की अग्रवाल कुटुंबियांवर आता कारवाईचा फास वाढत जाणार आहे, कारण आता या अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला सुद्धा जेलबारी करावी लागणार आहे। तिचा या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह रोल बघायला मिळाला आहे। तो असा की ज्या वेळेला ब्लड सॅम्पल घेतलं जात होतं तेव्हा ससून रुग्णालयात शिवानी स्वतः उपस्थित होती। ती तिच्या नातेवाईकाला घेऊन तिथे गेली होती, ज्याचा ब्लड ग्रुप तरी मॅच होत होता तिच्या मुलाशी, आणि तिने तो ब्लड ग्रुप म्हणजे ते रक्त द्यायला लावलं। तिचा ऍक्टिव्ह रोल या सगळ्यामध्ये समोर आलेला आहे आणि काल दुपारपासून ती नॉट रिचेबल असली तरी सुद्धा पोलीस शोधून काढतीलच तिला,
ती आणि तिचा मोठा मुलगा एकत्र आहेत असं कळतंय। पुन्हा एकदा वैभवकडे जाऊया। वैभव, गंभीर प्रकार आहे आणि फक्त साधा सुद्धा नाही तर ऍक्टिव्ह रोल तिचा या सगळ्यामध्ये बघायला मिळालाय। ती स्वतः हजर होती ससूनमध्ये। सुवर्ण, अत्यंत महत्वाची माहिती आहे। न्यूज 18 लोकमतवर आपण हे पहिल्यांदा सांगतोय। विशाल अग्रवाल याची पत्नी शिवानी अग्रवाल जी अल्पवयीन मुलाची आई आहे ती स्वतः ससून रुग्णालयामध्ये त्याचं ब्लड सॅम्पल बदललं जात असताना हजर होती। कुठल्या नातेवाईकाचं सारख्या ब्लड ग्रुपचं ब्लड सॅम्पल घ्यायचं हेही तीनच डॉक्टरांना सुचवलं असल्याची माहिती जी आहे ती समोर आली। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे ब्लड सॅम्पल जिथं घेतलं गेलं तिथं सीसीटीव्ही असणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ती घेण्यात आलेली होती। आणि पोलिसांच्या तपासामध्ये या सगळ्या बाबी उघड झाल्यामुळे आता शिवानी अग्रवाल हिला सुद्धा गजाआड व्हावं लागणार हे नक्की। सुवर्ण, धन्यवाद वैभव, ही सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी आपण बघताय न्यूज 18 लोकमतवर की आता अग्रवाल कुटुंबाचा पाय हा गाळात रुततच चाललेला आहे। आधी अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील, मग त्याचे आजोबा आणि आता आई देखील गजाआड जाणार हे निश्चित झालेलं आहे।